नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। खूप जोराचा पाऊस पडत आहे आणि मी आज आलेलो आहे वाघोबा घाटामध्ये। वाघोबा घाटामध्ये तुम्हाला मी थोडासा वाघोबा घाटाचं रौद्र रूप म्हणजे वाघोबाचा जो धबधबा आहे तो कसा वाहतोय ते दाखवत आहे। हे बघा, इकडे एक माकड सुद्धा बसलेला आहे आणि आपण बघू शकता वाघोबा धबधबा खूपच जोराने वाहत आहे। मित्रांनो, हे सगळं दाखवण्यासाठी मी तुम्हाला स्पेशल इकडे आलेलो आहे। तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला। हा छोटा धबधबा सुद्धा वाहायला लागलेला आहे। मित्रांनो, आपण आता पुढे आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सूर्या नदी कशी ओसंडून वाहत आहे। हे मासवणचं जे बांधारा आहे पाणी अडवण्याचा, त्याच्यावरून ओव्हरफ्लो होऊन सूर्या नदी वाहत आहे। मित्रांनो बघा, मी आता वाघोबा घाटातून पुन्हा पालघरकडे जात आहे। हा वाघोबा घाटाचा थोडासा नजारा शूट करतो ड्रायव्हिंग करता करता।
लाल परी आलेली आहे बघा, लाल परी, एसटी महामंडळची लाल परी. इकडे रस्त्यावर कशी माकडं आहेत. तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मी या व्हिडिओद्वारे एक विनंती सुद्धा करू इच्छितो की ह्या माकडांना जे आपण सवय लावलेली आहे खाद्यपदार्थ टाकण्याची, ती कृपया बंद करा. कारण की त्यामुळे त्यांची जी नैसर्गिक त्यांचं अन्न शोधण्याची जी सवय आहे ती तुटून जाते. हे चांगलं नाही आहे. हे बघा वाघोबा मंदिर, इथे तुम्ही बघू शकता. इकडे वन विभागाने लिहिलेलं सुद्धा आहे, वन्य प्राण्यांना व पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. वन्य प्राण्यांची व पक्ष्यांची छेडछाड काढणे, दगड मारणे, पाठलाग करणे यास सक्त मनाई आहे. तर कृपया हे जे आहे आपण त्यांना, आपलं वाटतं आपण खूप चांगलं काहीतरी करतो त्यांना खाद्यपदार्थ देऊन, पण ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी चांगलं नाही आहे. तर आता आपण वाघोबा घाट उतरायला सुरुवात केलेली आहे. वाघोबा घाट उतरताना थोड्या पुढे आल्यावर बघा अजून एक छोटासा धबधबा आहे, तो पण फुल ओसंडून वाहत आहे. मित्रांनो, आता आपण घाट संपलेला आहे.
घाटाच्या खाली आलेलो आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटमधूनच मी शिकत असतो नवीन नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. त्यामुळे नक्की व्हिडिओला कमेंट करत जा, लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब पण करत जा, शेअर पण करत जा. धन्यवाद.